तसंच मोटर संघाचे अध्यक्ष विक्रांत चिखले यांचा सुद्धा मी ते आभार व्यक्त करतो. आमच्या शब्दास मान देऊन तुम्ही इथे आलात, खरोखरच खूप खूप धन्यवाद. वेसावा स्पोर्ट्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष सूरज संदे यांचं सुद्धा मी ते मंचावरती स्वागत करतो. तसेच भगवान भांजे यांचं सुद्धा मी ते मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच तुम्ही आलात इथे. तसेच वेसावा कोळीजामा ट्रस्टचे कार्यकारी सदस्य मिथुन हिरे, दिवेश फोका यांचं सुद्धा इथे मी हार्दिक स्वागत करतो. तसंच वेसावा स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी कृतिक खर्डे यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सर्वांचा, मान्यवरांचा, तुम्ही आमच्या शब्दास मान देऊन इथे आलात. धन्यवाद रोहित. जमलेल्या सर्व व्यासपीठांच्या प्रमुख पाहुण्यांचं आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. त्या दिवसभरातील तिसरा सामना आपल्यासमोर श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध गोमागली स्पोर्ट्स क्लब. सामन्याला सुरुवात होते. पंच प्रदीप. दोन्ही संघांना इथे मेजवानी आहे. प्रत्येक सत्कारामागे श्री जितेंद्र बोले यांच्या वतीने 101 रुपयाचं रोख पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. दोन्ही संघांना ही मेजवानी आहे, गोमागल्ली व श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज सलीम टू शशिकांत. चांगला चेंडू, चांगला फटका, पॉईंटच्या दिशेने खेळून काढतो. मिस फील्ड होते. एक धाव मात्र नक्की पूर्ण होते. त्याचं रूपांतर 2 धावामध्ये करतात. चांगले रनिंग भेटून द विकेट पाहायला मिळतंय. चुकीचा फेक की कव्हर असल्या कारण असतो. 2 धावांवर शशिकांत यांना चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघाला. 2 धावाने स्वतःचं, त्याचबरोबर संघाचं खातं उघडलं जातं शशिकांत यांच्या मार्फत. सामना सुरू झाली होती. 1:10 सामना सुरू होते. 35 मिनिटात फर्स्ट इनिंग संपवायला हवी याचं टार्गेट गोमागली संघासमोर असेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज समीर. सलीम टू शशिकांत. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावाने संतोष म्हणावं लागेल. स्ट्राईक रोटेट होतोय आणि धावसंख्या फलकावर लागतात 3. आज दिवसभरातील सामने झाले. पाटीगल्ली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब. यामध्ये विजयी संघ ठरला होता तो श्री हरिविजय संघ. त्यानंतर दुसरा सामना झाला नुकताच डोंगरीगल्ली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध बाजारगल्ली स्पोर्ट्स क्लब. त्यामध्ये विजयी संघ ठरला होता तो डोंगरीगल्ली स्पोर्ट्स क्लब. आणि आपल्या समोर सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, तिसरा सामना आपल्या समोर श्री सिनेमादेव संघ विरुद्ध गोमागल्ली संघ. गोमागली संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. त्याचबरोबर आव्हान दिलं होतं श्री सिनेमादेव संघाला फलंदाजीकरिता. एकूणच 2 चेंडूमध्ये 3 धाव फलकावर लागते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या धावसंख्येकरिता श्री सिनेमादेव संघाकडनं. थोडी गती आणावी सामन्याला. यानंतर अजूनही 3 सामने खेळवायचे त्याची दक्षता घ्यायची दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी, त्याचबरोबर कर्णधार आणि पंचांनी सुद्धा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सलीम टू तेजस. तिसरा चेंडूचा सामना करतील तेजस. आणि हा चांगला चेंडू म्हणावा लागेल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, काही समजू शकले नाही. यष्टीरक्षक आपली चोख कामगिरी बजावतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सलीम टू तेजस. पुन्हा एकदा मला वाटतं आता मात्र उजव्या अष्टांचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणास्तव एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 4.
आता मात्र बॅटीच्या पट्ट्यात येतोय, पॉईंटच्या दिशेने खेळून काढतोय, थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव मात्र नक्की मिळते, स्ट्राईक रोटेट होतोय आणि धावसंख्या पुढे वाढते ती 5. चांगला चेंडू, चांगला धाव संख्या, चोरटी धाव म्हणावं लागेल शशिकांत यांच्याकडनं. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 6. स्कोरबोर्ड याच्यानंतर होणारा सामना मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब असंघ विरुद्ध श्री मार्तंड बुधागल्ली स्पोर्ट्स क्लब. मी दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती करेन की त्याने नाणेफेकीसाठी मैदानात हजर राहायचं आहे. आणि हा नो करार होतोय, मला वाटतं पंचांचा इशारा होतोय नो बॉल करिता. वेलकम भूषण. शेवटचा चेंडू गोलंदाजा आणि हा नो करार असल्या कारणास्तव एक फ्री हिट असेल, याची नोंद घ्यायचे फलंदाज तेजस याने. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सलीम टू तेजस. धावसंख्या 7. फ्री हिट. पुन्हा आता जागेवर खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, अपील फेटाळली जाते. शतक संपते, पहिले शतक संपते, धावसंख्या फळकावर लागतात एकूणच 7. पॉवर प्ले शतक असल्या कारणास्तव थोडं धीम्या गतीने सुरुवात करते श्री सिनेमाधो संघ. मांडवी स्पोर्ट्सला पुरस्कृत सी ग्रेट बॉईज मांडवी आयोजित साहेब चषक 2025 आंतरवेसावा क्रिकेट स्पर्धा. या 3 दिवसीय ही टुर्नामेंट भरवण्यात आली आहे. 7, 8, 9 आजचा दुसरा दिवस. आणि सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, इतक्या भर उन्हात जर का आपण येण्यास जमत नसेल तर आपण घरी बसल्या ही टुर्नामेंट पाहू शकता. कंटिन्युअसली यूट्यूबवर आपल्याला गेम्स ऑन लिहून स्पोर्ट्स असं लिहिता यूट्यूबवर आपण ती टुर्नामेंट लाईव्ह बघू शकता. त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांना आलात तर तिथे सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करा त्यांच्या चॅनलला गेम्स ऑन स्पोर्ट्स. गेम ऑन स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करून आपण लाईव्ह टुर्नामेंट ही पाहू शकता. संघाकरिता दुसरे शतक घेऊन येतोय निखिल आणि सामना करतील फलंदाज शशिकांत. चांगला चेंडू होता, चांगला थोडंसं लेट खेळण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या दिशेने खेळून करतोय, एक धाव मात्र पूर्ण करतोय, त्याचेच रूपांतर 2 धावांमध्ये केले जाते. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते तेजस आणि शशिकांत यांच्या दरम्यान. थोडासा उशिरा शॉट खेळला होता, चांगला समजू शकला चेंडू आणि त्याच प्रकारे 2 धाव पूर्ण केल्या जातात शशिकांत यांच्या मार्फत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 9. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निखिल टू शशिकांत. वेसावा कोळी सहकार्य सोसायटीचे माजी अध्यक्ष चंदन पाटील मी यांचं सिगरेट बॉयच्या हा चांगला चेंडू मिडॉनच्या दिशेने षटकारामध्ये रूपांतर केला जातोय. खरोखरच चांगली सुरुवात म्हणावी लागेल, चांगला फटका, जोरकस फटका पाहायला मिळतो षटकारामध्ये. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15, 2 अंकी 15. चांगला आत्मविश्वास होता या षटकारामध्ये. क्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेने सीमारेषा पार षटकारामध्ये रूपांतर केलं जातोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज तिसरा चेंडूचा सामना करतील शशिकांत. चांगला चेंडू सारखा यॉर्कर सारखा चेंडू पाहायला मिळतोय, पण एका धावने काही रोखू शकले नाही शशिकांत यांना. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते 16. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निखिल चौथा चेंडूचा सामना करतील तेजस.
पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षण त्या आणि उत्कृष्ट आणि सरळ सोपा झेल टिपला जातोय. चांगला झेल सलीम यांच्या मार्फत पहिला गडी बाद होतोय श्रीसेना संघाचा तेजसांच्या स्वरूपात. तेजसाने एकूणच 6 चेंडूचा सामना करत एकूणच धन्यवाद दीपक. 1 धाव काढल्या. वेसावा विविध सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष श्री नारायण कोळी साहेब यांना सन्मानित करतील. वेसावा कोळीजामा ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तसेच मांडवी गल्ली कोळीजामा संस्थेचे माजी अध्यक्ष श्री हरेश्वर गुस्से. आता मात्र चौथ्या चेंडूमध्ये एक यश प्राप्त करतो निखिल आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिला झटका श्रीसेनामध्ये संघाला तेजसांच्या स्वरूपात. त्याच्या जागी नवोदित खेळाडू मैदानात उतरतोय. कॅमेरामॅनला विनंती करतो स्टेज जवळ आपला जरा तिकडे पाठवायचं आहे. कॅमेरामॅन तिथे फक्त फिरवायचं आहे. तसंच वेसावा शिवकर कोळी समाज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री विजय भांजे यांना सन्मानित करतील. सिक्रेट बॉयजचे वरिष्ठ सभासद श्री जगदीश बिकरू. नुकताच गडी बाद झालेला तेजस त्याची जागा भरून करण्यासाठी मैदानात उतरतोय. अज्ञेश संघाचा कर्णधार 5वा चेंडूचा सामना करतील. अज्ञेश गोलंदाज निखिल. धाव संख्या 16. चांगला चेंडू चांगला लेट पद्धतीने घेऊन काढतोय. टॅप केला जातोय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव मात्र नक्की आणि त्याचं रूपांतर 2 धावा मिळतात. कचाल क्षेत्ररक्षण मानवलं गेलं एक प्रकारे. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती. तसंच वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष विक्रांत चिखले यांना सन्मानित करतील. सिगरेट बॉयजचे सदस्य तसेच वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटीचे अध्यक्ष श्री मनीष गोपाल बुनगावले. मला वाटतं थोडंसं कठीण होतं कारण की नो फील्डमध्ये तो चेंडू पडला जातो. चेंडू हवेत असल्या कारणासो काही ना यष्टीरक्षकाला जमलं ना स्क्वेअर लेगच्या फिल्डरला जमलं ते कॅच घेण्याकरता. त्याच्या रूपांतर 2 धावांमध्ये होते. 2 शतक. वेसावा स्पोर्ट्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष श्री सूरज संदे यांना सन्मानित करतील. मांडवी गली स्पोर्ट्स क्लबचे सदस्य तसेच सिगरेट बॉयजचे सदस्य श्री उत्कर्ष चाके. एकूण 2 शतक स्कोरबोर्ड 2 शतक होत आहेत. तसंच डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रशांत चिखले यांना सन्मानित करतील. कॅमेरामॅन आपण व्यासपीठाजवळ जरा फिरवायचं. विद्यमान सेक्रेटरी श्री उद्धव बुनगावले. संघाकरता 3रे शतक घेऊन येतोय स्मिथ. स्ट्राईकवर आहे शशिकांत. तसेच जयेंद्र लडगे यांना सन्मानित करतील. सिगरेट बॉयजचे सदस्य जितेंद्र बोले. शॉर्ट तसेच नाशिकेत जांगले यांना सन्मानित करतील. सिगरेट बॉयजचे सदस्य श्री राजू गुस्ते. वेसावा स्पोर्ट्स क्लबचे विद्यमान सेक्रेटरी कृतिक खर्डे यांना सन्मानित करतील. उत्कर्ष चाके. तसंच
वेसावा गावातील लाडके खेळाडू म्हणजेच प्रेमनाथ भांजे यांना सन्मानित करतील श्री जगदीश भिकरू. श्री भगवान भांजे यांना सन्मानित करतील श्री हरेश्वर गुस्से. तसंच वेसावा कोळी सहकारी सर्वोदय लिमिटेडचे माजी अध्यक्ष चंदन पाटील यांना सन्मानित करतील राजू गुस्से. राजेंद्र डिगे मी यांना विनंती करतो की त्यांनी चंदन पाटील यांना सन्मानित करायचं आहे. तसंच युवराज फोका यांना सन्मानित करतील विनायक गुस्से. वन हक्क समितीचे सेक्रेटरी श्री युवराज फोका. तसेच वेसावा कोळी जमात ट्रस्टचे कार्यकारी सदस्य दिवेश फोका व मिथुन हिरे यांना सन्मानित करतील श्री जगदीश भिकरू आणि श्री उत्कर्ष चाके. तसंच पंकज जोनचा यांचं इथे आगमन झालं आहे. मी विनंती करतो की त्यांनी मैदान आपले मंचावर यायचं आहे. तसंच ओव्हर टू यू दीपक. थँक्यू. धन्यवाद. सर्व व्यासपीठावर जमलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं इथे स्वागत केलं जातं आयोजकांच्या वतीने. खरोखर चांगलीच ते वेळात वेळ काढून इथे येतात. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. गोलंदाज स्मिथ टू शशिकांत. पुन्हा त्या भिरकावर मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने पाहूया आणि हा सरळ सोपा चेल केला जातोय फिल्डर यांच्याकडनं. चांगला उत्कृष्ट चेल. समीक याने उत्कृष्ट इतकी सरेश्रेष्ठी असल्या कारणास्तव सुद्धा एक लॉलीपॉप झेल आपल्या पकडला जातोय आणि दुसरा गडी बाद होतोय श्रीश्रीमध्ये संघाचा शशिकांतच्या स्वरूपात. शशिकांताने एकूणच 15 धावा केल्या आपल्या संघाकरता आणि तंबूत परततोय. दहा चेंडूमध्ये 15 धावा केल्या आपल्या संघाकरता शशिकांत. चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघाकरता. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय सोहेल. संघाकरता 4थे शतक आणि वैयक्तिक दुसरे शतक घेऊन येतोय सलीम. स्ट्राईकवर आहेत अज्ञेश. पुन्हा एकदा भिरकावर मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव मात्र पूर्ण होते क्षेत्ररक्षण करेपर्यंत. एका धावने संतुष्ट मला वाटतं मानावं लागणार नाही. त्याचं दुर्बांधन मला वाटतं काहीतरी बॅकअप नसल्या कारणास्तव त्याचं दुर्बांधन 2 धावामध्ये करतोय. या 2 धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकूणच 26. ओव्हर 3 ओव्हर्स. स्कोरबोर्ड 3 ओव्हर. 4थी ओव्हर समोर आपल्या समोर सलीम घेऊन येतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अज्ञेश. याच्यानंतर होणारा सामना मांडवी गली स्पोर्ट्स क्लब असंघ विरुद्ध बुधागली स्पोर्ट्स क्लब. मी दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती करेन की त्यांनी या मात्र राईडीच्या पट्ट्यात येतोय आणि हास्यमारच्या बार षटकारामध्ये रूपांतर केला जातोय. खरोखरच उत्कृष्ट चांगली ताकद या शॉटमध्ये पाहायला मिळते अज्ञेश यांच्या मार्फत. त्याचं दुर्बंध 6 धावाने. या 6 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. गजरा डेकोरेटर्स
यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. चांगला फटका होता, चांगला आत्मविश्वास भरलेला हा फटका 6 धावांवर. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सलीम टू अदनेश. मेघराज डेकोरेटर्स पैकी कोणीही व्यक्ती त्याचे कामगार कोणी ते असेल त्यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. गजा मेघराज यांचे कामगार गजा यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद दीपक. चांगला चेंडू होता, चांगला आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खालीच राहतोय, काही समजू शकले नाही. यष्टीरक्षक आपले चोख कामगिरी बजावतोय. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक करतो गोलंदाजीमध्ये आपला सलीम. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सलीम टू अदनेश. 4था चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. निर्धाव चेंडू, चांगला सलग 2रा चेंडू निर्धाव टाकतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सलीम यांच्याबरोबर. पुन्हा एकदा सज्ज 5वा चेंडूचा सामना करतील अदनेश. आता मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिडॉनच्या दिशेने, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट झेल टिपला जातो, 2रा झेल टिपला जातोय तो समीक यांच्या मार्फत. चांगला जज करतो आणि क्षेत्ररक्षण आपल्याला दाखवतोय की मीही चांगला क्षेत्ररक्षण आहेच. चांगला झेल टिपला जातोय अदनेश यांचा आणि 3रा गडी बाद होतोय अदनेश यांच्या स्वरूपात. अदनेश याने एकूणच 14 धावा केल्या आपल्या संघाकरिता तंबूत परततोय. नुकताच गडी बाद झालेला अदनेश एकूणच 14 धावा काढून संबोध परततोय. त्याची जागा भरून करण्यासाठी मैदानात उतरतोय दीपक. मांडवी गल्ली व बुधा गल्ली दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती करतो मी की त्यांनी टॉससाठी मंचाजवळ यायचं आहे. धन्यवाद दीपक. नक्कीच यायचंय, नाहीतर जर का 6 षटकानंतर आपण इथे दिसला नाही तर आपल्याला एक पॅनल्टी म्हणून, जे पॉवर प्ले षटकामध्ये 2 खेळाडू आपल्या या सर्कलच्या बाहेर राहतात ती एक पॅनल्टी लागते आणि एकच खेळाडू आपल्या या सर्कलच्या बाहेर राहतो. असं घडू नये, कारण की ही नुकतीच आपल्या समोर प्रेक्षकांसमोर मॅच चालू आहे. त्यामध्ये गोमागली संघ उशिरा असल्या कारणास्तव त्यांचा एक खेळाडू या सर्कलच्या बाहेर असल्या कारणास्तव त्यांना दंड म्हणून एकच खेळाडू त्यांचा बाहेर होता. तर असं काही घडू नये याची दक्षता घ्यायची दोन्ही संघाने. श्री मार्तंड बुधागली स्पोर्ट्सला विरुद्ध मांडवी संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. तर विनंती करतो बुधागली संघाला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील नवोदित खेळाडू दीपक. पुन्हा एकदा बिरकावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू राहतो क्रीजवरच. चांगला स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. शतक संपतंय, 4 शतक संपतायत. धावसंख्या फलकावर लागतायत 33. स्कोरबोर्ड 4 ओव्हर. स्कोरबोर्ड 55 4 ओव्हर हो चुके. 4 ओव्हर. चांगली सुरुवात करून देते अदनेश, शशिकांत, तेजस आपल्या संघाकरता. 3 गडी बाद होत आहेत त्यांच्या मोबदल्यात. 33 धावा फलकावर लागतात. आता मात्र स्ट्राईकवर आहेत दीपक आणि सोहेल. चांगली जोडी आपल्याला पाहायला मिळणार. बघूया 2 षटकामध्ये किती धावा जमा करतात आपल्या संघाकरिता. पुन्हा एकदा स्मिथ आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी गोलंदाजसाठी तयार होतोय. 5वी ओव्हर घेऊन येतोय आपल्या संघाकरिता. स्मिथ सामना करतील फलंदाज दीपक. चांगला क्षेत्ररक्षण तिथं ठेवला होता. चांगली समजूत गोलंदाजीची. मला वाटतं झेल सुटला असावं कदाचित. एक जीवनदान मिळतो दीपक यांना, पण त्याचं रूपांतर एका धावाने नक्कीच केला जातो. या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 34. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज स्मिथ. दुसरा चेंडूचा सामना करतील
सोहेल. चला फुलटॉस मध्ये चेंडू चांगली गती असल्या कारणास्तव बॅटीची कडा घेऊन क्रीजवर चेंडू राहतोय, पण एका धावने काही रोखू शकले नाही सोहेल यांना. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 35. चांगली गोलंदाजी स्मिथ आपल्या गोलंदाजीमध्ये करतोय. चांगली एक अनुभव दाखवतोय की आपल्या गोलंदाजीमध्ये खरोखरच एक एक्सपिरियन्स फलंदाजाला गोलंदाजी करत असताना स्मिथ. दीपक यांना पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीने केल्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता आणि त्याचं रूपांतर कदाचित लेफ्ट हँडने झेल घेण्याचा प्रयत्न होता, त्याचं रूपांतर चौकारामध्ये होतोय. 4 धावा मिळतात. दीपक यांनी थोडंसं हेरलं, थोडंसं उशिरा खेळला हा शॉट, स्लोअर पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न, कारण की स्लोअर चेंडू होता, थोडासा मागे गेला आणि कव्हरच्या दिशेने खेळून करण्याचा प्रयत्न होता. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते 39. म्हणूनच मी बोलल्याप्रमाणे एक्सपिरियन्स अनुभव या फलंदाजामध्ये आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज स्मिथ टू दीपक. पुन्हा एकदा बिरकावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू होता मिड ऑनच्या दिशेने, पाहूया क्षेत्ररक्षण तिथे तटस्थ आणि हा सलीम यांच्या हस्ते सरसोप्पा झेल टिपला जातोय आणि चौथा गडी बाद होतोय दीपक यांच्या स्वरूपात. दीपक याने 4 चेंडूचा सामना करत 6 धावा केल्या आपल्या संघाकरिता तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती स्मिथ यांची आणि चांगला झेल सोहेल यांच्या मार्फत, सलीम यांच्या मार्फत क्षमा असावी. नुकत्याच गडी बाद झालेला दीपक चहावाला त्याचीच जागा भरून करण्यासाठी मैदानात उतरतोय विकास तावरी. पाचवे शतक मार्गस्थ असताना 5वा चेंडू सामना करतील नवोदित खेळाडू विकास तावरी. धावसंख्या फलकावर एकूणच होत आहे ते 39. पाचव्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. 5वा चेंडूचा सामना करते 5व्या षटकातील विकास तावरी. धावसंख्या स्थिर 39, 4 गणांच्या मोबदल्यात. पुन्हा त्या फुलटॉस मध्ये चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न जातोय डीप स्क्वेअर लागला, हा चौकारामध्ये रूपांतर केला जातोय. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. चांगला फटका पाहायला मिळतो विकास यांच्या फलंदाजीमधून. एकूणच 5 चेंडू 10 धावा दिल्या त्या गोलंदाजाने स्मिथ. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील विकास. चांगला चेंडू, चांगला कमबॅक करतोय. इतका आत्मविश्वास त्या गोलंदाजाला असावा कदाचित. चौकार मारून सुद्धाही त्या चांगला चेंडू, चांगला कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. 5 शतक संपत आहेत. धावसंख्या स्थिर 43 धावसंख्येवर 4 गडी बाद होत आहेत सिनेमध्ये संघाच्या. उत्कर्ष, थोडी गती आणायची सामन्याला. सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो हा दिवसभरातील 3रा सामना आपल्या समोर श्रीसेनामध्ये संघ विरुद्ध गोमांगली संघ. यामध्ये नाणेफेकीचा कौल गोमांगली संघाने जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. त्याचबरोबर एक आव्हान दिलं होतं श्रीसेनामध्ये संघाला फलंदाजीकरिता. 43 धावसंख्या होत्या 5 षटकांतर शेवटचं शतक या इनिंगचा. त्याचबरोबर मी विनंती करतो श्री मार्तंड बुद्धागली स्पोर्ट्स क्लबच्या कर्णधार इथे आपले हजेरी दाखवायचे आहे, कारण मानवी गेली संघाचे इथे कर्णधार इथे आलेले आहेत.
चिराग आपल्या गोलंदाजीसाठी शेवटचा शतक घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव काढतोय सोहेल. स्ट्राईक रोटेट होते आणि विकास स्ट्राईकवर येतोय. या एका दोन्ही संघाची धावसंख्या होते 44. चिराग आपल्या गोलंदाजी शेवटचं शतक घेऊन येतो. दुसरा चेंडू सामना करतील विकास. चांगला चेंडू कदाचित बाहेरचा चेंडू स्क्वेअर लेगला भिरकवण्याचा प्रयत्न होता. बाईटेचे कडा घेऊन घोषित क्षेत्रावर चेंडू जातोय पण एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 45 धावा फलकावर लागतात. चांगली गोलंदाजी चिराग यांच्या मार्फत. आता मात्र स्ट्राईकवर सोहेल. चांगला चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. चांगली उंची असल्या कारण असं मला वाटतं त्याचाच पुरेपूर फायदा घेतोय चिराग आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या स्थिर 45 धावसंख्या फलकावर लागतात. अजूनही 3 चेंडू येणे शिल्लक या शेवटच्या शतकातील. स्ट्राईकवर सोहेल. चौथा चेंडू सामना करतील सोहेल. गोलंदाज चिराग. आहा चांगला चेंडू खरोखरच मला वाटतं हा चेंज ऑफ पेस केला कारण असं काही समजू शकले नाही. धाव मारण्याच्या प्रयत्नात होता आणि हा धावचित बाद होते सोहेल यांच्या स्वरूपात. मी विनंती करतो मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार तसेच श्री मार्तंड बुधा गल्ली स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी मंचाजवळ यायचं आहे. धन्यवाद बुधा गल्ली स्पोर्ट्स क्लब तसंच मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब. तसंच या सामन्याचे नाणेफेक करतील सी ग्रेड बॉईजचे श्री सूर्यकांत आंबोले. धन्यवाद दीपक. उर्वरित या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अद्यापही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चिराग यांच्या मार्फत. आता मात्र स्ट्राईकवर येतोय विकास. एकूणच 5 धावा काढून खेळतो आपल्या संघाकरता. नुकताच गडी बाद झालेला सोहेल त्याची जागा भरून करण्यासाठी नॉन स्ट्राईकवर उभा आहे रजनीश. स्ट्राईकवर विकास. चांगला चेंडू हवेत आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न निसटतोय हातातून. त्याचं रूपांतर मला वाटतं 2 धावेने पूर्ण केले जाते. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. कदाचित झेल झाला असं तर चांगलंच झालं असं पण असं काही घडत नाही. झेल हातातून निसटतोय त्याचं रूपांतर 2 धावेने केले जाते. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते ती 47. 47 धावसंख्या फलकावर लागतात. एकूणच रोखून ठेवलं जातं श्रीसेना संघाला. शेवटचं शतक असल्या कारणास्तव सुद्धा एकही चेंडू मारायला देत नाही. चांगली गोलंदाजी चिराग यांच्या मार्फत मला तरी वाटतं अजदापाई. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर विकास तावरी. पाहूया शेवटचा चेंडूवर किती धावा जमा करतोय आपल्या संघाकरिता गोलंदाज चिराग टू विकास. चांगला चेंडू पॉइंटचे खेळून काढतोय. एक धाव नक्की मिळते. बघूया दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असा का नसो. धावचित बाद झाला तो दुसरी धाव घेत असताना. एक धाव मात्र नक्की मिळते. 48 धाव संख्या फलकावर लागतात आणि 49 धावेचं लक्ष समोर ठेवलं जाते ते गोमांगली संघासमोर. धन्यवाद दीपक. आता होणारा सामना मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब अ संघ विरुद्ध श्री मार्तंड बुधा गल्ली स्पोर्ट्स क्लब. या सामन्याचे नाणेफेकी करतील सी ग्रेड बॉईजचे सदस्य श्री सूर्यकांत आंबोले. दोन्ही संघांना इथे ऑल द बेस्ट. धन्यवाद केदार.
मार्तंड बुदागली स्पोर्ट्स क्लब संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तसंच मी बुदागलीचा कर्णधार श्री सागर संधे यांना विनंती करेन की या स्पर्धेविषयी आपण 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आज वर्सोवा स्पोर्ट्स क्लबने जे ठरवलं आहे की प्रत्येक ग्रुपनी टुर्नामेंट आयोजित केली पाहिजे, त्याने गावात टुर्नामेंट पण भरपूर होतील आणि आज ते सक्सेस झालेलं आहे. बरेच ग्रुपवाले टुर्नामेंट मानतात आहे. तसं आज ही स्पर्धा असं वाटते का ही सिगरेट नव्हे तर ही मंडलाची टुर्नामेंट वाटते. एवढी भव्य दिव्य स्पर्धा, एवढं चांगलं नियोजन आणि ग्राउंड एवढं स्वच्छ, ते मी आणि माझ्या गल्लीच्या वतीने तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सागर. तसंच मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार श्री अलंकार चाके यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले 2 शब्द सांगून मनोगत व्यक्त करायचे. धन्यवाद रोहित. खरोखरच पहिल्या दिवसापासून, कारण आपणच ऑर्गनायझर असल्याकारणे आपण या वेळेचं भान ठेवलं तरच ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी होऊ शकते. खरोखरच मी सर्व संघांचे आभार मानतो, कारण तुम्ही टायमावर येता आणि टायमावर खेळता आणि टुर्नामेंट तर ही सक्सेस होणारच, कारण सक्सेस होण्यामागे सर्व प्लेयर्स लोकांचंच योगदान असते. किती आपण ऑर्गनायझ केलं तर प्लेयर्स लोक जोपर्यंत लवकर येत नाही तोपर्यंत ही टुर्नामेंट सक्सेस होत नाही. खरोखरच टुर्नामेंटसाठी मी परत हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद रोहित. धन्यवाद अलंकार. तसंच नुकताच नाणेफेक झालेला श्री मार्तंड बुदागली स्पोर्ट्स क्लब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद सागर संधे, तसंच अलंकार चाके आणि तसंच पुढचं समालोचन करतील दीपक पाटील. मी विनंती करतो आघाडीचे फलंदाज मैदानात उतरत आहेत. सामन्याला गती आणायचे. एकूणच 48 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं सिरिसिनामध्ये संघाने. या दिवसभरातील तिसरा सामना आपल्या समोर सर्व प्रेक्षकांसमोर. मी त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने सुद्धा एक ऑल द बेस्ट म्हणेन. येणाऱ्या सोमवारपासून मला वाटतं 12वी आणि त्याचबरोबर याच महिन्यात 10वीच्या सुद्धा या परीक्षा येत आहेत. तर सर्वांनाही आयोजकांच्या वतीने त्यांना ऑल द बेस्ट म्हणतोय. सर्व विद्यार्थ्यांना याची दक्षता घ्यायची. सर्व चांगल्या प्रकारे अभ्यास आणि चांगला पेपर प्रत्येक विद्यार्थ्याने लिहावा. ओके, मॅचला सुरुवात होते. टार्गेट 49 आहे, लक्ष द्यायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिले शतक घेऊन येतो आपल्या संघाकरिता ओपनिंग बॅट्समॅन शशिकांत. सामना करतील निखिल. चांगला चेंडू, चांगला सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पाहूया चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. यश प्राप्त करतो यष्टीरक्षक बटाजा यांच्याकडनं. खरोखरच चांगलीच धावचीत बाद केला जातोय. पहिल्या चेंडूवर यॉर्करचा चेंडू होता. धाव घेण्याची गरज नसताना पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. धावचीत बाद होतोय. रोहित यांचं पहिला गडी बाद होतोय. चांगला चेंडू होता. यॉर्कर चेंडू असल्याकारणानं आपण फक्त सन्मान दिला होता. धाव घेण्याची गरज नव्हती, मला तरी असं वाटतंय. आणि ती धाव नव्हती, त्या कारणास्तव धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना धावचीत बाद होतोय. पहिल्या चेंडूवर रोहित यांच्या स्वरूपात एकही चेंडू न खेळता
तंबूत परततोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय गणेश. खरोखर क्षेत्ररक्षण पाहावं असं वाटतं शिवसेनेमध्ये संघाचं. जर का आपण पाहिलं थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, मिड ऑफच्या दिशेने, शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण लावले जाते आणि मिड ऑफच्या वरनं, कव्हरच्या वरून एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगले क्षेत्ररक्षणची सजावट केली जाते कर्णधारकडनं, शिवसेनेमध्ये संघाकडनं. पाहायला सुद्धा पाहायला चांगलं वाटतंय सर्व प्रेक्षकांना सुद्धा. एकूणच 49 धावांचं लक्ष समोर ठेवले ते गोमाली संघासमोर. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज गणेश, गोलंदाज शशिकांत. चांगला चेंडू, चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतोय. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय गणेश यांच्या मार्फत. पण एका धावेने काही रोखू शकले नाही गणेश यांना. स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं जाते एका धावेने. स्कोरबोर्ड 1 रन. स्कोरबोर्ड आपका ध्यान नहीं है, स्कोरबोर्ड बच्चा लोग. एक रन. अब ध्यान रखो. पुन्हा एकदा सज्ज. तिसरा चेंडूचा सामना करते निखिल, गोलंदाज शशिकांत. चांगला चेंडू. मला वाटतं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू खालीच राहतोय. यष्टीरक्षक आपली चोख कामगिरी बजावतोय. निर्धाव चेंडू. पहिलं पॉवर प्ले शतक असल्या कारणासह थोडंसं दडपणाखाली येतोय निखिल. त्याचबरोबर स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर गणेश. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज शशिकांत. चौथा चेंडूचा सामना करतील निखिल. आता मात्र भिरकावून माझा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही, पण एका धावने काही रोखू शकले नाही निखिल यांना. क्षेत्ररक्षण करेपर्यंत अज्ञेश यांच्याकडनं चांगली फेकी. एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 2. धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळते पॉवर प्ले शतकामध्ये. एकूणच 2 धाव फळकावर लागतात 4 चेंडूमध्ये आणि एक गडी बाद झाला तो धावचीच्या स्वरूपात. चांगला प्रयत्न होता दीपक यांच्याकडनं धावचीत बाद घेण्याचा. कदाचित चेंडू हातात आला असता तर कदाचित स्टंपावर आदळला असता आणि धावचीच्या रूपात बाद झाला असता, पण असं काही त्याच्या चेंडू हातात काही येत नाही. पण त्याच्यात रूपांतर एका धावने होत आहे. एक धाव नक्की मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते 3. गोलंदाज सज्ज शशिकांत. शेवटचा चेंडू. सामना करते निखिल. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू खालीच राहतोय. धाव घेण्याची, मला वाटतं हा रिस्क धाव घेण्याचा प्रयत्न होता निखिल यांचा. पुन्हा एकदा शतक संपते. पहिले शतक संपते. धावसंख्या फळकावर लागत आहेत 4. मी अभिनंदन करेन सर दोन्ही पंचांचं सुद्धा, त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं सुद्धा. या भर उन्हात त्या 12 ओव्हर्स उभं राहणं आणि पंचगिरी करणं खरोखरच हे खूप मोलाचं काम असतं. ती कामगिरी बजावत आहेत आपले पंच प्रदीप त्याचबरोबर भरत पेदे यांच्याकडनं. त्यांचाही मोलाचा वाटा पाहायला मिळतो या स्पर्धेकरता, कारण पंच हे खूप मोलाचे वाटा आपल्या या स्पर्धेसाठी देत असतात. त्याचबरोबर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दुसरे शतक घेऊन येतोय संघाकरिता संघनायक अज्ञेश. मांडवी गल्ली कामगार संघटनेचे अध्यक्ष जोगेंद्र राजा यांनी मंचावर येण्याची कृपा करावी आणि त्यांचं पुन्हा एकदा सिंहगर्जतर्फे स्वागत केलं जातं. फलंदाज सज्ज, स्ट्राईकवर निखिल, गोलंदाज अज्ञेश.
फुल टॉस मध्ये चेंडू बॅटीच्या फुल टॉस पद्धतीचा चेंडू येतोय आणि हा झेलचेत बाद होतोय विकास यांच्या मार्फत. चांगला आत्मविश्वास नव्हता या फटक्यामध्ये, कदाचित अलगद हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. जर का क्रॉस पद्धतीने खेळण्याचा एक ताकद लावली असती या फटकामागे कदाचित फुलटॉस चेंडू हा सीमारेषा बाहेर झाला असता, पण असं काही घडत नाही. चेंडू सीमारेषेच्या आत राहतोय. चांगला झेल आकाश यांच्या मार्फत, विकास यांच्या मार्फत आणि गडी बाद होतोय निखिल यांच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद होतोय 4 या धावसंख्येवर. आकाशची कमी तर इथे पाहायला मिळते, कारण की त्याचाच भाऊ विकास मैदानात दिसतोय. काही दुखापत कारणास्तव तो या संघामध्ये सध्या खेळत नाहीये. नुकताच गडी बाद झालेला निखिल त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय तुषार. दुसरे षटक मार्गस्थ अज्ञेश चावला यांच्या मार्फत. स्ट्राईकवर आता येतोय तुषार. चांगला ग्राउंड शॉट कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय तुषार यांच्या मार्फत. एकदा मात्र नक्की मिळते क्षेत्ररक्षण करेपर्यंत सोहेल यांच्या मार्फत. चांगली फेके. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 5. एकूणच 49 धावांचं लक्ष समोर ठेवले ते श्रीसेनामध्ये संघ आणि गोमांगली संघासमोर. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अज्ञेश. आणि हा यावेळी मात्र काही चुका करत नाही. त्याचा रूपांतर षटकारामध्ये केला जातोय सीमारेषा बाहेर. षटकारामध्ये रूपांतर. या 6 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते 2 अंकी 11. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय तुषार आणि गणेश यांच्या मार्फत. गणेश याने खरोखरच म्हणजे षटकार मारून सुद्धा एक चपलाई पद्धतीने चांगल्या हुशारीने एक अलगद पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने त्याचं रूपांतर 2 धावेने केलं जातं. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 13. चांगलं प्लेसमेंट दाखवतोय आपल्या या फलंदाजीमध्ये. दुसरे षटक मार्गात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या शतकातील. 5वा चेंडूचा सामना करतील पुन्हा एकदा स्ट्राईकवर गणेश. फुल टॉस मध्ये चेंडू पॅटीवर आदळतोय. चेंडू जातोय कोशिश क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि त्याचं रूपांतर 1 धाव मात्र नक्की मिळते. स्ट्राईक रोटेट होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 14. गोमांगली संघ चांगला कमबॅक करतो आपल्या फलंदाजीमध्ये. एकूणच पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ. शेवटचा चेंडूचा सामना करतील तुषार. धावसंख्या फलकावर लागत आहे ते 14. अद्यापही 10 धावा केल्या जातात या 5 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आदनेश. शेवटचा चेंडू सामना करतील तुषार. आणि हा खरोखरच आणि हा बॅटीची कडा घेऊन यष्टीरक्षक इतका चपल आहे तो. खरोखरच मला वाटतं गावातला हा उत्कृष्ट आणि सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे.
संजय बटाजा खरोखरच इतका उत्कृष्ट आणि इतका चपल आहे. त्यांनी चांगला झेल टिपला जातोय आणि बाद होतोय गणेश. नुकताच गडी बाद झाल्या तुषार त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय कुणाल आणि एक चांगली मेजवानी दिली जाते. तू स्ट्राईकवर येशील तेव्हा तुला सांगूच. स्ट्राईकवर गणेश, गोलंदाज शशिकांत. चांगला चेंडू कवरच्या दिशेने खेळून काढतोय. चेंडू त्या मिड ऑफच्या दिशेने. रजनीश चांगली फेकी, एका धावेने काही रोखू शकले नाही गणेश यांना. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 15. अनेक चांगली मेजवानी येते ती कुणाल यांना. करण काळेकडनं जर का 3 षटकार मारल्यास तुला 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल करण काळे यांच्याकडनं. करण काळेकडनं चांगली मेजवानी कुणाल यांना 3 सिक्सरस 501 रुपयाचं पारितोषिक. पाहूया पहिला षटकार जातोय की नाही. पण चेंडू आतच राहतोय, झेल टिपला जात नाही, हातातून निसटतोय तेजस यांच्या मार्फत. त्याचं रूपांतर 2 धावेने केलं जाते. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सोप्पा झेल होता, सोप्पा पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न सुद्धा होता तेजसाचा, पण चेंडू हातातून निसटतोय आणि त्याचं रूपांतर 2 धावेने केलं जातं. एक जीवदान सुद्धा मिळते ते कुणाल यांना. अजूनही संधी अजूनही आहे तुझ्याकडता ही मेजवानी. करण काळे यांच्याकडनं 3 सिक्सर्स तू मारल्यास तुला 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कुणाल यांना. करण काळे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारास. पुन्हा एकदा बेरकावर मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. मिडोच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मात्र फील्ड करेपर्यंत नक्की मिळेल. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 18. तिसरे शतक मार्गस्थ शशिकांत यांच्या मार्फत. एकूणच पुन्हा एकदा 4थ्या चेंडूचा सामना करेल गणेश. एकूणच आपल्या वैयक्तिक 10 धावाकडून खेळतोय आपल्या संघाकरिता गणेश. फुल टॉस पद्धतीने कव्हरच्या दिशेने खेळून करतो. एकदम मात्र नक्की मिळते. एका धावेने संतुष्ट म्हणावं लागेल गणेश यांना. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 19. तिसरे शतक मार्गस्थ शशिकांत यांच्या स्वरूपात शेवटचा चेंडू. आता मात्र सामना करेल कुणाल. सॉरी, 2 टू गो. अजून 2 चेंडू शिल्लक. पाहूया. आणि हा चांगला चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव चेंडू. तिसरे शतक मार्गस्थ शेवटचा चेंडू. सामना करतील कुणाल. एक चांगलीच मेजवानी करण काळे यांच्याकडनं. 3 षटकारास 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल करण काळेकडनं कुणाल यांना. शेवटचा चेंडू शशिकांत फलंदाज कुणाल. पुन्हा एकदा बेरकावर मारण्याचा प्रयत्न होता, क्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. शतक संपतायत, 3 षटक संपतायत. धावसंख्या स्थिर 19 धावसंख्यावर 3 गडी बाद होत आहेत.
हेमंत. तीन शतक संपतायत. धावसंख्या फळकावर लागतात 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईकवर आहे गणेश. संघाकरिता 4थे शतक घेऊन येतोय रजनीश. गोलंदाज रजनीश. तू गणेश. चांगला चेंडू, चांगला फटका सुद्धा आणि चांगला उत्कृष्ट झेल. मला वाटतं या अगोदर सोप्पा झेल हातातून निसटला होता तेजस यांच्याकडनं. तेवढाच हा डिफिकल्ट झेल म्हणजे कठीण झेल मी टिपू शकतो असं मला दाखवण्यात येते तेजस यांच्या मार्फत. उत्कृष्ट झेल पाहायला मिळतोय खरोखरच तेजस यांच्या मार्फत. आणि आता मात्र गडी बाद होतोय गणेश यांच्या मार्फत. गणेश यांनी आपल्या एकूणच 12 धावा केल्या आपल्या संघाकरिता. नुकताच गडी बाद झालेला गणेश त्याची जागा भरून करण्यासाठी मैदानात उतरतोय समीक. चांगली गोलंदाजी अद्यापही पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय रजनीश. पुन्हा एकदा सज्ज. दुसऱ्या चेंडूचा सामना करतील समीक. आणि हा बिरकावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. चांगला झेल अधनेश यांच्याकडनं. 19 धाव संख्येवर 5वा गडी बाद होतोय समीक यांच्या स्वरूपात. नुकताच गडी बाद झालेला समीक यांच्या बाद नंतर मैदानात उतरतोय स्मिथ. 5वा गडी तंबूत परततोय. पुन्हा एकदा धावसंख्या 19 या धावसंख्येवर 5 गडी बाद होत आहेत. अजूनही 4थे शतक मार्गस्थ रजनीश यांच्या मार्फत आणि हॅट्रिक वर आहे. पाहूया ही हॅट्रिक साधतोय का. प्रेक्षकांना मी विनंती करतो यांना त्याचा आत्मविश्वास वाढवायचा आहे टाळ्यांच्या गडगडाटने जेणेकरून या तिसऱ्या चेंडूवर हॅट्रिक घेण्याचा प्रयत्न सुद्धा करेल. स्ट्राईकवर आहे स्मिथ. कॉन रजनीश ऑल दी बेस्ट. पाहूया तिसऱ्या चेंडूवर हॅट्रिक साधते की नाही. चांगला सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने जातोय. एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावेने संतुष्ट मानावं लागेल आणि हॅट्रिक हुकली जाते. त्याच प्रकारे एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. धन्यवाद पंच. आणि उजव्या अष्टांच्या चेंडू खूपच बाहेर असल्या कारणास्तव एका अवांतर धाव मात्र नक्की मिळते. स्कोरबोर्ड 21 धावसंख्या फळकावर लागतात. 4था चेंडू. गोलंदाज रजनीश. टू कुणाल. आणि थोडंसं जोर जास्त लावत असल्या कारणास्तव कदाचित चेंज ऑफ पेस करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. स्लोअर बॉल टाकला जातो. काही समजू शकले नाही. निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक आपली चोख कामगिरी बजावतोय. अजूनही मेजवानी स्थिर कुणाल करिता. करण काळेकडनं 3 सिक्सर. 501 रुपयाचा पारितोषिक तुला देण्यात येईल जर का तू 3 षटकार मारल्यास. चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटीच्या खालून चेंडू जात असावा कदाचित आणि यष्टीरक्षक आपली कामगिरी बजावतोय. निर्धाव चेंडू.
चला कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये रजनीश. आपल्या गोलंदाजीमध्ये चांगली उंचीचा फायदा घेतोय. पुन्हा एकदा पाहूया चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षण पाहूया आणि हा सरसोप्पा झेल टिपला जातोय विकास यांच्या मार्फत आणि गडी बाद होतोय. 4 शतक संपतायत. धाव संख्या होते 21. 4 ओव्हर स्कोरबोर्ड. नुकताच गडी बाद झालेला कुणाल त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय सलीम. संघाकरिता 5वे शतक घेऊन येतोय सोहेल. स्ट्राईकवर आहे स्मिथ. त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईकवर सलीम. धावसंख्या स्थिर 21 धावसंख्या फलकावर. आणि हा गडी बाद दिला जातोय पुढच्या मॅचीसाठी प्रदीप आंबेकर आणि विलास दांडेकर आणि थर्ड अंपायर जितेंद्र बोले याची नोंद घ्यावी सर्वांनी. पंचा स्टंपिंग की कॅच आउट असेल काय आहे पंचा. स्मिथ गडी बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय हितक. 5वे शतक मार्गस्थ सोहेल यांच्या मार्फत पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय. चांगलीच गोलंदाजी अद्यापही पाहायला मिळतोय सोहेल यांच्या मार्फत. एकूणच 7 गडी बाद होत आहेत. पुन्हा एकदा सज्ज दुसऱ्या चेंडूचा सामना करतील हितक. एक चांगली मेजवानी BD11 यांच्याकडनं 3 षटकार मारल्यास 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल BD11 यांच्याकडनं हितक यांना. आणि हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय सोहेल यांच्या मार्फत. सलग दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सोहेल टू हितक. भिरकावून मारण्याचा प्रयत्न आणि हा षटकारामध्ये रूपांतर केलं जातोय. चांगलीच मेजवानी एक BD11 यांच्याकडनं. कंटिन्यू 3 षटकार मारलाय हितक यांना 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या 6 षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. एकूणच 22 धावांची गरज जिंकण्याकरिता 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे हितक. नुकता षटकार मारणारा हितक. पाहूया सलग अजून 2 षटकार तो मारलेस 1001 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल तुला BD11 यांच्याकडनं. पाहूया ही मेजवान तू हासिल करतोयस की नाही आपल्या स्वतःकरिता. अजून 2 षटकार मारल्यास तुला BD11 कडनं 1001 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल हितक यांना. चांगला चेंडू चांगला कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडू
मनीष भांजे जिथे कुठे असतील कॉमेंटर्स प्लीज व्यासपीठाजवळ यायचं आहे. मनीष भांजे आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. मनीष भांजे मी विनंती करतो जिथे कुठे आपण असाल. तुझाही चांगला आवाज इथे आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी यावा. तर मनीष यायचं आहे आपण इथे. एक धाव मात्र नक्की मिळते त्याचा दुर्बंध 2 धावा मिळतात. या 2 धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 स्कोअरबोर्ड. मी विनंती करतो मनीष भांजे प्लीज आपण इथे समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. धन्यवाद मनीष. शेवटचं शतक पाहूया. 6 धावामध्ये जिंकण्याकरता हव्यात 20 धावा आणि स्ट्राईकवर आहेत सलीम आणि नॉन स्ट्राईकवर आहे हितक. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. शेवटचं शतक घेऊन येते संघाकरिता रजनीश. सहा चेंडूमध्ये 20 धावांची गरज जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा पाहूया. स्ट्राईकवर आहे सलीम. मी आयोजकांना विनंती करतो जरा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपण कृपया करून. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो मॅच बॉल जर का आपल्याला दिसल्यास तो आपण मैदानात उडवायचं आहे. आपण आपल्याकडे न राखून ठेवता कृपया करून. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. स्ट्राईकवर सलीम. चांगला चेंडू चांगला मारण्याचा प्रयत्न होता. एका धावेने संतुष्ट म्हणावं लागेल आणि चांगली फेकी पाहायला मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. स्कोअर बोर्ड 30. 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. गोलंदाज रजनीश आणि यावेळी मात्र स्ट्राईकवर येतोय हितक. BD11 संघ BD11 यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक तुला दिले जाईल सलग 3 षटकार मारल्यास. आणि यावेळी मात्र उजव्या स्टँडचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणास्तव एक अवांतर धाव नक्की मिळते. या अवांतर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. अजूनही 5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे हितक. चांगला चेंडू म्हणावा लागेल. यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये रजनीश. आपल्या गोलंदाजीमध्ये निर्धाव चेंडू. 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. आता मात्र बेरकावर मारायचा प्रयत्न. चेंडू पॉईंटच्या दिशेने हवेत आणि हा सरसोप्पा चेल विकास मानच्या मार्फत. यावेळी मात्र गडी बाद होतोय हितक. हितकाने आपल्या संघाकरिता एकूणच 8 धावा केल्या. तंबूत परततोय. नुकताच गडी बाद झालेला हितक त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय चिराग. 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. सलग 3 षटकार मारावे लागतील मला वाटतं चिराग यांना सामना जिंकायचा असेल तर. कारण धावसंख्या मॅन्डेट असल्या कारणास्तव. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. चौथा चेंडूचा सामना करेल चिराग. सलग 3 षटकारांची गरज म्हणजे 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज जिंकण्याकरिता. फुल टॉस मध्ये चेंडू होता. बॅटीची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव मात्र नक्की मिळते. धावसंख्या फलकावर लागते 32. 2 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅटीची कडा घेतोय. थर्ड मॅनच्या दिशेने जातोय.